मागे काय असू शकतं? तर एंडोमेट्रियोसिस हा एक असा आजार आहे ज्यात गर्भाशयाच्या आतली त्वचा किंवा तशाच पेशी गर्भाशयाच्या बाहेर वाढायला लागतात आणि यामुळे मग आतल्यात सूज येते, वेदना होतात. पण मग सामान्य पोटदुखी आणि एंडोमेट्रिओसिसच्या वेदना यात फरक कसा ओळखायचा? तर बघा, साधे क्रॅम्प्स 1-2 दिवस असतात आणि औषधांनी बरे होतात. पण एंडोमेट्रिओसिसच्या वेदना इतक्या तीव्र असतात की त्यामुळे शाळा, कॉलेज किंवा कामावर जाणंही मुश्किल होतं. या वेदना जास्त काळ टिकतात आणि यामुळे पोट फुगण्यासारखे किंवा पचनाचे त्रासही होऊ शकतात. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय माहितीये, या आजाराचं निदान व्हायला सरासरी 9 ते 11 वर्ष लागतात. हो, 9 ते 11 वर्ष. आणि त्यासाठी साधारणपणे 5 ते 10 डॉक्टरांना भेटावं लागतं. विचार करा किती मोठा हा काळ आहे. तर मग ह्या सगळ्या परिस्थितीत करायचं काय? आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे.